मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे अमित शहांनी दिले संकेत। मुंबई दौऱ्याच्या वेळी शहांनी निवडणुकीसंदर्भात चाचपणी केल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचं अतोनात नुकसान, तर पंचनामे करून तातडीनं मदत करण्याचे निर्देश। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, जिल्ह्यातील नद्या ओढ्यांना पूर, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला फटका। नांदेडमध्ये शेतात काम करणारे तिघेजण पुराच्या पाण्यात गेले वाहून, मायलेकीसह पुतण्याचा मृत्यू, गावावर शोककळा। अगवणेला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचे कारनामे समोर, सुयश चोंधेवर पत्नीने केला घरगुती हिंसाचाराचा आरोप। सुयश चोंधे विरोधात महिला आयोगात तक्रार। छत्रपती संभाजीनगरातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची आता सीआयडीकडून होणार चौकशी। एन्काउंटर प्रकरणासंदर्भात प्रशासनाचा मोठा निर्णय। केमिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट असलेल्या शास्त्रज्ञ निघाला ड्रग्ज तस्कर। ठाण्यातील बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मिळवत होता ड्रग्ज बनवण्याचं साहित्य। आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षासाठीचा आयटी रिटर्न भरण्यासाठीची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार देऊन अशोक सराफ यांचा विशेष सन्मान। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक। अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। कॅबिनेटसोबत सीईएची सुद्धा बैठक होणार। आयपीएलच्या सांगता समारंभात ऑपरेशन सिंदूरच्या हिरोंना दिली जाणार सलामी। बीसीसीआयनं तीनही सैन्यदल प्रमुखांना पाठवलं निमंत्रण। 3 जूनला अहमदाबाद इथे होणार अंतिम सामना।